तर आणखीन एक महत्त्वाची बातमी, शिवाजी महाराजांनी सुरत लुटलीच नाही, उलट सुरतच्या लोकांनी तिथे छत्रपतींचा पुतळा बसवलाय, तरीही काँग्रेसनं शिकवण दिली की शिवाजी महाराजांनी सुरत लुटली। याची माफी काँग्रेस मागणार का, असं विधान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलंय। फडणवीसांच्या या विधानावरून आता त्यांना ट्रोल केलं जातंय। त्यासोबतच विरोधकांकडनं आणि इतिहासकारांकडनं त्यांचा हा दावा देखील खोडून काढला जातोय। पवार साहेब आणि उद्धव ठाकरे साहेब का मुख गिळून बसले आहेत? कर्नाटकमध्ये ज्या प्रकारे काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हटवला, त्याबद्दल ते एक शब्दही का बोलत नाही? पहिले याचं उत्तर दिलं पाहिजे। इतके वर्ष आम्हाला काँग्रेसने इतिहासात शिकवलं की शिवाजी महाराजांनी सुरत लुटली। महाराजांनी सुरत लुटली नव्हती, महाराजांनी केवळ स्वराज्याचा खजिना हा त्या ठिकाणी योग्य त्या लोकांकडनं त्या ठिकाणी घेतला होता किंवा त्यांच्यावर त्या ठिकाणी आक्रमण केलं होतं, पण सुरत कधी त्यांनी लुटली नव्हती। पण हा इतिहास जणू काही महाराज त्या ठिकाणी लूट करायला सामान्य माणसाची गेले होते, अशा प्रकारचा इतिहास आम्हाला इतके वर्ष ज्या काँग्रेसने शिकवला, त्याला माफी मागायला सांगणार आहात की केवळ खुर्ची करता त्यांचा मिंदे पण? पहिल्या सुरत लुटीच्या वेळेला सुरतेचा जो सुभेदार होता इनायत खान, त्यानं शिवाजी महाराजांना दूत पाठवला आणि त्याच्या स्वरूपात मारेकरी पाठवला। शिवाजी महाराजांना तिथं धोका करायचा प्रयत्न झाला आणि म्हणून मावळ्यांनी त्यावेळेला सुरतला आग सुद्धा लावलेली होती। आग लावून ती सुरत बेचिराग सुद्धा केलेली होती। हा आपला इतिहास आहे। मध्ययुगामधली मोगलांची अर्थव्यवस्था बिघडवण्यासाठी शिवाजी महाराजांनी हे टाकलेलं एक पाऊल होतं आणि स्वराज्याची अर्थव्यवस्था सक्षम करण्यासाठी शिवाजी महाराजांनी या लुटीचा उपयोग करून घेतलेला होता। आता ज्या पद्धतीनं फडणवीस खोटा इतिहास सांगत आहेत, ती त्यांची राजकीय रणनीती असावी, कारण शिवाजी महाराजांची जी वागणुक नव्हती ती वागणुक आहेत म्हणून सांगितलं, त्याचं प्रदर्शन केलं। अशा अनेक गोष्टी ते खोटा इतिहास लोकांच्या माथ्यावर मारत आहेत। राजकारण करायचं असेल तर करा, पण इतिहास बिघडून नको।